तर मित्रांनो, तुमचं क्राफ्टिंग कोर्समध्ये स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की बेसिक्स ऑफ मशीन लर्निंग, प्रोसेसेस ऑफ मशीन लर्निंग आणि बरेच काही. तर व्हॉट इज मशीन लर्निंग? मशीन लर्निंग इज अ ब्रांच ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स where computer learn patterns from data and improve their performance without being explicitly programmed for every rule. म्हणजेच मशीन लर्निंग ही ब्रांच आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची, जिथे कॉम्प्युटर पॅटर्न लर्न करतो डाटापासून आणि त्या अ, ते जो लर्न केलेला लर्न केलेला डाटा आहे त्यापासून तो परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करतो म्हणजे विदाउट बिंग एक्सप्लिसिटली प्रोग्राम फॉर एव्हरी रूल. प्रत्येक रूलच्या प्रत्येक रूलला बंधन न राहता, म्हणजे प्रोग्राम न करता तो आधीच्या डाटापासून लर्न करतो. त्यालाच मशीन लर्निंग म्हणतात. सिम्पल आहे. मशीन लर्निंग ML enables system to learn from experience data and make predictions or decision. जे इथे दिलेलं आहे बघा, मशीन लर्निंग enables systems. Machine learning enables system to learn from experience data. आता एक्सपिरियन्स डाटा, हे जो डाटा आहे हा डाटापासून तो लर्न करतो आणि त्या डाटावर प्रिडिक्शन आणि डिसिजन बनवतो. एक्झाम्पल, त्याच्या रिलेटेड एक्झाम्पल ईमेल स्पॅम फिल्टर लर्न्स विच ईमेल्स आर स्पॅम बाय अनालिझिंग पास्ट ईमेल्स. आता इथे मग तुमचं जीमेल अकाउंट आहे, तुम्हाला ईमेल येत असतील, तर त्या स्पॅम बॉक्समध्ये कुठले कुठले ईमेल्स पडलेत त्यावरून त्यावरून मशीन ॲनालाइज करतं की कोणते कोणते येणारे स्पॅम ईमेल्स असू शकतात फ्युचरमध्ये, आणि त्याच्या साहाय्याने स्पॅम फिल्टर लावतं. म्हणजे स्पॅम फिल्टरने लर्न केलं की कोणते कोणते जे गेलेले ईमेल होते ते स्पॅम होते. अजून एक एक्झाम्पल म्हणायला गेलं तर क्रॉप डिसीज ॲप लर्न्स डिसीजेस फ्रॉम थाउजंड्स ऑफ लीफ इमेजेस. बऱ्याच हजारो लीफ इमेजेस पासून क्रॉप डिसीज ॲप हे लर्न करतं की कोणते कोणते क्रॉप अफेक्टेड आहेत त्या डिसीज पासून. म्हणजेच एक जर हानिकारक लीफ असेल, ते पण शेतामध्ये, किंवा त्यामुळे क्रॉप अफेक्ट झाले असेल, त्यामुळे क्रॉप डिसीज ॲप आहे ना, ह्या असल्या डाटामुळे लर्न करतं की कोणते कोणते डिसीज आहेत जे अफेक्ट होतात. तर आता पुढे लर्निंग. व्हॉट इज लर्निंग? लर्निंग इज अ प्रोसेस of gaining knowledge or skill from experience, data, or observation, and then using it to improve future performance. Learning means doing better next time because of past experience. आता इथे लर्निंग म्हणजे तुम्हाला सांगतो, लर्निंग इज अ प्रोसेस ऑफ गेनिंग. लर्निंग ही प्रोसेस आहे, ती फ्युचर इम्प्रूव्हमेंटसाठी वापरली जाते, फ्युचर परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी वापरली जाते, जी की आपण पास्ट डाटा, एक्सपिरियन्स किंवा ऑब्झर्वेशन पासून स्किल गेन करून आपला फ्युचर परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करू शकतो. म्हणजेच एखादी मशीन आहे जी पास्ट डाटा ऑब्झर्व करते, एक्सपिरियन्स घेते, पास्ट डाटाचा स्किल घेते त्यापासून, आणि त्याचे फ्युचरचे सिस्टीम परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करते. म्हणजे डुईंग बेटर नेक्स्ट टाइम बिकॉज ऑफ पास्ट एक्सपिरियन्स. आता इथे एक्झाम्पल दिलं आहे, स्टुडंट स्कोर्स लो इन फर्स्ट एड. आता एका स्टुडंटने फर्स्ट एड टेस्टमध्ये लो स्कोअर केलं, आणि मग ते मिस्टेक आयडेंटिफाय केले, आणि त्याच्या पुढच्या टेस्टमध्ये हायर स्कोअर केलं. हेच उदाहरण आहे लर्निंगचं. तर लर्निंग इन मशीन लर्निंग. मशीन लर्निंगमध्ये लर्निंग म्हणजे काय? कॉम्प्युटर सिस्टीम इम्प्रूव्ह इट्स परफॉर्मन्स ऑन टास्क बाय अनालिसिंग डाटा. कॉम्प्युटर सिस्टीम काय करते? परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करते
ऑन अ स्पेसिफिक टास्क म्हणजे एका स्पेसिफिक टास्कवर परफॉर्मन्स इन्क्रीज करते त्याचा पास डाटा अनालिसिस करून. फॉर्मल डेफिनेशन बघा. अ सिस्टम इज सेड टू लर्न इफ इट्स परफॉर्मन्स इम्प्रूव्ह विथ द एक्सपिरियन्स. म्हणजे परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो विथ एक्सपिरियन्स डाटा बरोबर, म्हणजेच ती सिस्टीम लर्न करते. तर लर्निंग इज अ प्रोसेस by which system increases its performance by gaining experience from the data. ही मेन डेफिनेशन आहे. म्हणजे लर्निंग ही एक प्रोसेस आहे जी की सिस्टीम इन्क्रीज करते, जेणे की सिस्टीम इन्क्रीज करते त्याचा परफॉर्मन्स बाय गॅनिंग एक्सपिरियन्स फ्रॉम डाटा. पास्ट डाटा आयडेंटिफाय करून ॲनालाइज करून त्याचा एक्सपिरियन्स घेऊन सिस्टीम त्याचा परफॉर्मन्स इन्क्रीज करते. डेफिनेशन ऑफ मशीन लर्निंग. मशीन लर्निंग ही एक स्टडी ऑफ अल्गोरिदम आहे. ते इम्प्रूव्ह करतं त्या परफॉर्मन्स ॲट सम टास्क विथ एक्सपिरियन्स. मशीन लर्निंग इज अ स्टडी ऑफ अल्गोरिदम. पुन्हा सांगतो, मशीन लर्निंग हा एक स्टडी ऑफ अल्गोरिदम आहे. तो इम्प्रूव्ह करतो त्याचा परफॉर्मन्स ॲट सम स्पेसिफिक टास्क विच इज डिफाइन्ड बाय टी विथ एक्सपिरियन्स. म्हणजे पी टी ई हे मेन आहेत मशीन लर्निंगसाठी. मशीन लर्निंग इम्प्रूव्ह सिस्टीम परफॉर्मन्स फ्रॉम एक्सपिरियन्स. मशीन लर्निंग काय करतं, इम्प्रूव्ह करतं सिस्टीम परफॉर्मन्स फ्रॉम एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स घेऊन त्याचा परफॉर्मन्स इन्क्रीज करतं. मशीन लर्निंग इज अ प्रोसेस वेअर अ सिस्टीम लर्न्स फ्रॉम डाटा अँड मेक्स प्रिडिक्शन्स ऑर डिसिजन्स विदाउट बिंग एक्सप्लिसिटली प्रोग्राम्ड. आता प्रोसेस ऑफ मशीन लर्निंग. मशीन लर्निंगची प्रोसेस. स्टेप 1 गॅदरिंग डाटा. स्टेप 2 प्रिपेरिंग द डाटा. स्टेप 3 चूजिंग अ मॉडेल. स्टेप 4 ट्रेनिंग, इव्हॅल्युशन, हायपर पॅरामीटर ट्रेनिंग, प्रिडिक्शन. अशी स्टेप 1 पासून स्टेप 7 हे प्रोसेस ऑफ मशीन लर्निंग आहे, डाटा गॅदरिंग पासून प्रिडिक्शन पर्यंत. आता स्टेप 1 this is first and important step. Data is collected from various sources such as databases, Excel, CSV files, sensor, website, APIs. ही डाटा गॅदरिंग आहे जी ती फर्स्ट आणि इम्पॉर्टंट स्टेप आहे मशीन लर्निंगच्या प्रोसेसची. जिथे डाटा कलेक्ट केला जातो व्हेरियस सोर्सेस पासून, डाटाबेसमधून किंवा एक्सेल CSV फाईल्सपासून, सेन्सरपासून, वेबसाईट आणि APIs पासून. त्याचं एक्झाम्पल दिले बघा. स्टुडंटचे मार्क्स आहेत, बँक ट्रान्झॅक्शन आहेत, असे इमेजेस आहेत, मेडिकल रेकॉर्ड्स आहेत, असे वेगवेगळे डाटा गॅदर केले जातात. स्टेप 2 मध्ये काय, रॉ डाटा कॅन नॉट बी यूज डायरेक्टली. इट मस्ट बी क्लीन अँड ऑर्गनाइज. म्हणजे रॉ डाटा आहे नाही, आपण डायरेक्टली यूज करू शकत नाही. मशीन डायरेक्टली रॉ डाटा यूज करू शकत नाही. ती क्लीन करून आणि प्रॉपरली ऑर्गनाइज करूनच घेऊ शकते. म्हणजे प्रॉपरली ऑर्गनाइज अँड क्लीन म्हणजे काय, रिमूव्ह मिसिंग व्हॅल्यूज, रिमूव्ह डुप्लिकेट डाटा, म्हणजे जी मिसिंग व्हॅल्यू आहे ती रिमूव्ह करणं, डुप्लिकेट डाटा रिमूव्ह करणं, आणि नॉईज आणि आउटलेअर हँडल करणं, आणि नॉर्मलाइज करून आणि त्या डाटाला स्केल करून तो डाटा मशीन वापरू शकते. गुड डाटा क्वालिटी लीड्स टू बेटर रिझल्ट. म्हणजे डाटा क्वालिटी जर गुड असली तर रिझल्ट अजून चांगले येतील. हे ते स्टेप्स 2 मध्ये सांगितलेलं आहे. स्टेप 3 काय, चुझिंग अ मॉडेल. सुटेबल machine learning model is selected based on a problem type. रिग्रेशन, क्लासिफिकेशन, क्लस्टरिंग. आता रिग्रेशन म्हणजे सांगतो, आधी चुझिंग अ मॉडेल म्हणजे एक सुटेबल मॉडेल चूज केलं जातं सिलेक्टेड ऑन दिस प्रॉब्लेम टाइप्स. आता रिग्रेशन, प्रेडिक्ट कंटिन्युअस व्हॅल्यू, म्हणजे कंटिन्युअस व्हॅल्यू प्रेडिक्ट करणं, म्हणजे जसं की हाऊस प्राईस असो किंवा वेगवेगळे आयटमची प्राईस असो, असे वेगवेगळे प्राईस असतात ते कंटिन्युअस व्हॅल्यूज प्रेडिक्ट करणं, हा म्हणजेच रिग्रेशन. क्लासिफिकेशन म्हणजे प्रेडिक्ट कॅटेगरीज प्रिडिक्ट करणं, म्हणजे लोकेशन असो, स्पॅम असो, नॉट स्पॅम असो, परत ट्रान्झॅक्शन किंवा सॅलरी असो, असेच बरेच काय. क्लस्टरिंग. क्लस्टरिंग म्हणजे ग्रुप सिमिलर डाटा ग्रुप करणे, म्हणजे कस्टमर सेगमेंटेशन एका साईडला, परत युजर सेगमेंटेशन एका साईडला, असे वेगवेगळे सेगमेंटेशन म्हणजे ग्रुप करणे म्हणजेच क्लस्टरिंग. एक्झाम्पल ऑफ मॉडेल, लिनियर रिग्रेशन, डिसिजन ट्री, रँडम फॉरेस्ट, न्यूरल नेटवर्क. आता स्टेप 4 ट्रेनिंग द मॉडेल. मॉडेलला ट्रेन करणे. ह्या स्टेपमध्ये आपण काय शिकतो,
In this step, the model learns from the training data. Input data is given to the model. The model identifies the patterns and relationships. This phase is also called as learning phase. ह्या स्टेपमध्ये आपण काय शिकतो मॉडेल मॉडेल आपण काय शिकतो ते मॉडेल आहे ना ते लर्न करतं ट्रेनिंग डाटापासून म्हणजे जो मॉडेलला जो डाटा दिला असतो इनपुट डाटा दिला असो तो मॉडेल काय करतं त्याचे पॅटर्न्स आणि रिलेशनशिप आयडेंटिफाय करतं त्याला त्याचं ऑब्झर्वेशन घेतं आणि या ऑब्झर्वेशन घेतं आणि ह्या पेजला लर्निंग फेज म्हणलेलं जातं द स्टेप बाय मॉडेल इव्हॉल्युशन model evolution. The trained model is tested using the test data to check its performance. जे ट्रेनड मॉडेल आहे ते टेस्ट केलं जातं त्याचा परफॉर्मन्स टेस्ट केला जातो चेक केला जातो म्हणजे त्याची अॅक्युरेसी असून दे प्रिसिजन असून दे रिकॉल किंवा F1 स्कोअर असू दे मग जर परफॉर्मन्स पुअर असला तर मॉडेल अजून इम्प्रूव्ह शकतं किंवा चेंज करू शकतो आपण आणि परफॉर्म जर एक्सिलेंट असला तर ते मॉडेल परफेक्ट आहे म्हणजे त्याने पूर्णपणे ती स्किल लर्न केलेली आहे ते ऑब्झर्वेशन लर्न केलेलं आहे स्टेप 6 काय सांगतं हायपर पॅरामीटर टर्निंग स्टेप 6 हायपर पॅरामीटर टर्निंग आहे हे मॉडेल पॅरामीटर्स आर ऑप्टिमाइज्ड टू इम्प्रूव्ह परफॉर्मन्स म्हणजे मॉडेल पॅरामीटर्स आहे नाही ते ऑप्टिमाइज केले जातात सिस्टीमचा परफॉर्मन्स इन्क्रीज करण्याचे म्हणजे लर्निंग रेट नंबर ऑफ लेयर्स ट्रीचे डेप्थ असे बरेच पॅरामीटर हायपर पॅरामीटर वापरले जातात सिस्टीमचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि ही स्टेप हेल्प करते सिस्टीमला बेटर ॲक्युरेसी आणि एफिशियन्सी वाढवण्यासाठी आता स्टेप 7 लास्टची स्टेप आहे प्रोसेस ऑफ मशीन लर्निंगची द फायनल मॉडेल इज युज्ड टू मेक प्रिडिक्शन्स ऑन न्यू आणि अनसीन डाटा आता इथे प्रिडिक्शन म्हणजे मशीननं काय केलेलं आहे पास्ट पासून जो डाटा लर्न केलाय त्याच्यावर प्रिडिक्शन म्हणजे नवीन जो डाटा येणार आहे त्याच्यावर प्रिडिक्शन करणे म्हणजे जो मशीननं त्या बघितलेलं नाही त्या फ्युचर व्हॅल्यूवर प्रिडिक्शन करणे आणि त्याच्यावर डिसिजन मेक करणे म्हणजेच लोन ॲप्रोल असून दे लोन मॅप्रोल असून दे मग आपण बघितलं स्पॅम ईमेल आहे बघा स्पॅम ईमेल कसा ओळखायचा ते मशीनला लर्न केलेलं आहे मग पुढचा जो ईमेल येणार आहे तो स्पॅम असू शकतो का नाही ते स्पॅम फिल्टर आयडेंटिफाय करू शकतं असेच बरे काय म्हणजे सेल्फ फॉरकास्टिंग असून दे अजून बरेच काय तर असं प्रोसेस ऑफ मशीन लर्निंग काय data gathering, preparing the data, choosing a model, training and evaluation, hyper parameter training and prediction. हे आहे प्रोसेस ऑफ मशीन लर्निंग आता ट्रॅडिशनल प्रोग्रामिंग वर्सेस ML बेस्ड अप्रोच ट्रॅडिशनल प्रोग्रामिंग काय आहे ती एक ट्रॅडिशनल प्रोग्रामिंग आहे जिथे डाटा आणि प्रोग्राम डिझाईन केला डाटा सेंड केला जातो ॲज अ इनपुट आणि प्रोग्राम डेव्हलपरने क्रिएट करून कॉम्प्युटरला सेंड केला जातो आणि त्यावर आउटपुट मिळालं जातं म्हणजे डाटा समजून घ्या आपण ॲडिशन करतोय युजरने डाटा 10 आणि 20 सेंड केला तर आपला ॲडिशनचा प्रोग्राम आहे तो आपण क्रिएट करणार मग तो क्रिएट केला मग 10 + 20 आउटपुट काय येणार 30 येणार आउटपुट तर मशीन लर्निंगमध्ये तसं नाही मशीन लर्निंगमध्ये कसं आपण 10 पण सेंड करतो म्हणजे इनपुट पण सेंड करतो 10 आणि 20 आणि एक्सपेक्टेड आउटपुट पण सेट करतो म्हणजे 30 आपण एक्सपेक्टेड आउटपुट 30 सेंड केलं आणि 10 आणि 20 त्यावर तो कॉम्प्युटर काय करतो प्रोग्राम तयार करतो म्हणजे इथं प्रोग्राम तयार करायची गरज नाही इथे कॉम्प्युटर स्वतः लर्न करतोय आणि त्यावर प्रोग्राम तयार करतोय आता पुढे बघूया आता इथं ट्रॅडिशनल मॉडेलमध्ये दिलंय बघा इथे तुम्हाला समजेल की काय नाही डाटा आपण 10 आणि 20 डाटा सेंड केला आणि हँडक्राफ्टेड मॉडेल म्हणजे डेव्हलपरने तयार केलेला एक प्रोग्राम सेंड केला कॉम्प्युटरला तर तो कॉम्प्युटर काय करतो 10 + 20 ॲडिशनचा प्रोग्राम आहे 30 अँसर देणार तर मशीन लर्निंगमध्ये तसं नाही मशीन लर्निंगमध्ये आपण काय 10
आणि 20 सॅम्पल डाटा सेंड करतो आणि एक्सपेक्टेड रिझल्ट पण सेंड करतो म्हणजे 30 एक्सपेक्टेड. मग त्यावर कॉम्प्युटर काय करणार, मशीन काय करणार की लर्न करणार. त्यावर मशीन काय करणार, लर्न करणार की लर्न करणार त्या एक्सपेक्टेड रिझल्टवर आणि सॅम्पल डाटावर. मग ते लर्न करून मॉडेल तयार करणार ते मॉडेल तयार करून पुढच्या डाटासाठी ते वापरणार. मग पुढचा डाटा आपण समजा युजरने पुढचा डाटा दिला 20 आणि 30 दिला. तर ह्यो नवीन डाटा दिला तर नवीन डाटा दिला युजरने, तर कॉम्प्युटर काय करणार, आधीच्या मॉडेलमध्ये काय झालेलं, कॉम्प्युटर बघणार की ॲडिशन झालेली. मग 20+30 एक्सपेक्टेड आउटपुट 50 दाखवणार 50 आउटपुट दाखवणार मग इथे आता 2 फेज येतात, लर्निंग आणि प्रिडिक्शन. म्हणजे ह्या लर्निंग फेजला म्हटलं जातं टेस्ट फेज, ट्रेन केलं जातं. आणि प्रिडिक्शनला म्हटलं जातं टेस्टिंग फेज. म्हणजे ट्रेन अँड टेस्ट. ते ट्रेन अँड टेस्टचं उदाहरण दिलेलं आहे इथे. याला ट्रेन म्हणतात आणि याला टेस्ट म्हणतात. आता हेच डिफरन्स आहे ट्रॅडिशनल मॉडेलिंग आणि मशीन लर्निंग मध्ये. आता हे मागं सांगितलेलं तसंच आहे. म्हणजे आता यातले 2 नाही तर 4 समजून सांगतो मी तुम्हाला. ट्रॅडिशनल युजेस फिक्स्ड रूल्स रिटन बाय प्रोग्रॅमर आणि मशीन लर्निंगमध्ये लर्न्स रूल ऑटोमॅटिकली फ्रॉम डाटा. म्हणजे ट्रॅडिशनल प्रोग्रामिंगमध्ये प्रोग्राममध्ये त्याचे फिक्स्ड रूल्स सेट करतो. तेच ट्रॅडिशनल प्रोग्रामिंगमध्ये वापरले जातात. पण इथं मशीन लर्निंगमध्ये तसं नाही. मशीन लर्निंगमध्ये सिस्टीम काय करतं, ऑटोमॅटिकली त्याचे रूल आहे की नाही, ऑटोमॅटिकली त्याचे रूल लर्न करतं डाटापासून. आता सेकंड पॉईंट काय, लॉजिक इज एक्सप्लिसिटली कोडेड आणि मशीन लर्निंगमध्ये लॉजिक इज लर्न ड्युरिंग ट्रेनिंग. आता इथे प्रोग्राम लॉजिक कोड करतो, पण ट्रॅडिशनलमध्ये कोड करतो प्रोग्रामर लॉजिक. पण इथं मशीन लर्निंग स्वतः ट्रेन करतं, म्हणजे लर्न करतं. ट्रेनिंग वेळी जो डाटा भेटला असेल त्याच्यावरनं लॉजिक तयार करतं. आता तिसरं पण काय, रिक्वायर्स कम्प्लीट प्रॉब्लेम अंडरस्टँडिंग. कम्प्लीट प्रॉब्लेम अंडरस्टँड रिक्वायर आणि ट्रॅडिशनल प्रोग्रामिंगमध्ये. आणि मशीन लर्निंगमध्ये वर्क्स इव्हन व्हेन रूल्स आर हार्ड टू डिफाईन. म्हणजे रूल जरी किती पण हार्ड असून दे, पण ते मशीननं लर्न केलेलं आहे त्यामुळे ते वर्क करतं. पण इथे ट्रॅडिशनलमध्ये तसं नाही. ट्रॅडिशनलमध्ये कम्प्लीट प्रॉब्लेम अंडरस्टँड करून त्यावर कोड लिहावा लागतो डेव्हलपरला. तर हे ॲडव्हान्टेज आहे खरं, म्हणजे हा डिसॲडव्हान्टेज आहे खरं तर ट्रॅडिशनल प्रोग्रामिंगचा कम्पेअर टू मशीन लर्निंगमध्ये. तर चौथा पॉईंट आहे, सेम इनपुट ऑलवेज गिव्स द सेम आउटपुट आणि मशीन लर्निंग आउटपुट मे इम्प्रूव्ह मोर डाटा. बरोबर आहे ते, कारण की समजा मी 10 व्हॅल्यू दिले, 10 आणि 20 व्हॅल्यू दिले आणि माझा ॲडिशनचा प्रोग्राम, तर 30च व्हॅल्यू येणार. पण इथे मशीन लर्निंगमध्ये तसं नाही. मशीन लर्निंगमध्ये कसं की एकदा ॲडिशन झाले, एकदा सबट्रॅक्शन झाले, तर कसं की डाटा इम्प्रूव्ह केला जाऊ शकतो. म्हणजे किती वेळा, जर जास्त वेळा ॲडिशन झाली असेल तर फ्युचरमध्ये जो युजर डाटा देईल तो डाटावर ती जी मशीन की ती जी सिस्टीम आहे ती ॲडिशनच करेल. म्हणजे इथे आउटपुट इम्प्रूव्ह होऊ शकतं. आणि बाकीचे आहेत डिफिकल्ट टू हँडल कॉम्प्लेक्स अँड डायनॅमिक डाटा हँडल्स कॉम्प्लेक्स एक्स्ट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा अँड मेनी मोर. आता पुढचा आहे की रोल ॲप्लिकेशन ऑफ ML इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स. मशीन लर्निंगचा रोल काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मशीन लर्निंग ही कोर लर्निंग इंजिन ऑफ AI आहे. म्हणजे AIचं कोर लर्निंग इंजिन आहे मशीन लर्निंग. AI काय करतं, AI गिव्स मशीन्स इंटेलिजन्स वाईल मशीन प्रोव्हाइड्स लर्निंग कॅपेबिलिटी. मशीन लर्निंग काय करतं, लर्निंग कॅपेबिलिटी प्रोव्हाइड करतं AI ला. म्हणजे AI ट्रेन होतो
मशीन लर्निंग पासून म्हणजे आधीच्या जो डाटा प्रोव्हाइड केला जातो आणि त्यावरून एआय त्याचं मशीनचं इंटेलिजन्स वाढवतं. म्हणजेच इथं दिलंय बघा, हेल्प्स इन सिस्टम लर्न फ्रॉम पास्ट डाटा, इम्प्रूव्हज डिसिजन मेकिंग ॲक्युरेसी, एनेबल्स ऑटोमेशन, इंटेलिजन्स टास्क एक्सेट्रा. एक्झाम्पल बघा, स्पीच रिकॉग्निशन जे व्हॉइस असिस्टंट्स आहेत, जे गुगलचं असून दे, वेगवेगळे असून दे, ते इम्प्रूव्ह झाले पाच डाटापासून. आणि इमेज रेकॉग्निशन, परत रिकमेंडेशन सिस्टीम्स म्हणजे यूट्यूब आणि नेटफ्लिक्स जसे तसं अनेक ॲप असून दे, ते खरं तर चॅटबॉट वापरतात, एआय चॅटबॉट जे वापरतात ते पण तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता इथे. आता डेटा सायन्समध्ये रोल काय आहे एम-एलचा ते आपण बघूया. डाटा सायन्स फोकसेस ऑन एक्स्ट्रॅक्टिंग नॉलेज अँड इन्साईट फ्रॉम डाटा. डाटा सायन्स काय करतं, फोकस करतं नॉलेज एक्स्ट्रॅक्ट करणं आणि इन्साईट घेणं डाटापासून, म्हणजे ते ॲनालिसिस करतं डाटापासून आणि नॉलेज घेतं त्या डाटावरून. तर एम-एल काय करतं, एम-एल त्यावर प्रिडिक्टिव्ह अँड ॲनालिटिकल मॉडेल बिल्ड करतं. बिल्ड करून देतं डाटा ॲनालिटिक्ससाठी. प्रिडिक्ट करतं फ्युचरचे ट्रेंड म्हणजे वेदर प्रिडिक्शन करणे. इथे एक्झाम्पल दिलं आहे, फ्रॉड डिटेक्शन, सेल्स फोरकास्टिंग एक्सेट्रा. क्लासिफाईंग डाटा. आता एम-एल डाटा सायन्समध्ये एम-एल यूज काम केलं आहे, प्रिडिक्टिंग फ्युचर ट्रेंड्स, क्लासिफाईंग डाटा, फाइंडिंग हिडन पॅटर्न्स, ऑटोमॅटिक ॲनालिसिस. आणि त्याचे एक्झाम्पल्स प्रिडिक्टिंग स्टुडंट परफॉर्मन्स, वेदर प्रिडिक्शन आणि मेनी मोर. आता ॲप्लिकेशन्स काय आहेत मशीन लर्निंगचे, हेल्थ केअर एक आहे, हेल्थ केअरमध्ये काय आहे तर डिसीज प्रिडिक्शन, मागाशी आपण बघितलं डिसीज प्रिडिक्शन, क्रॉप ॲप क्रॉप डिसीज प्रिडिक्शन ॲप कसं वर्क करतं, हेल्थ केअर ते पण हेल्थ केअरमध्ये येतं. मेडिकल इमेज ॲनालिसिस, बँकिंग अँड फायनान्समध्ये फ्रॉड डिटेक्शन आणि परत क्रेडिट स्कोअरिंग एक चेक केलं जातं. एज्युकेशनमध्ये स्टुडंट परफॉर्मन्स प्रिडिक्शन, सायबर सिक्युरिटीमध्ये स्पॅम डिटेक्शन्स, मागाशी आपण बघितलं ईमेल स्पॅम फिल्टर, तेच हे यामध्ये पण येतं. इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम, इंडस्ट्रीमध्ये क्वालिटी कंट्रोल आणि ऑटोमेशन. आणि हे मशीन लर्निंग खरं तर बरेच ॲप्लिकेशनमध्ये वापरले जातं. तर हेच एवढेच होते बेसिक ऑफ मशीन लर्निंग. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पुढचा व्हिडिओ पाहिजे ते नक्की सांगा. धन्यवाद.